मित्रांनो, सध्या एका इंजेक्शनची बरीच चर्चा आहे. ते इंजेक्शन किंवा औषध म्हणजे सीमाग्लुटाइड, जे की ओझेम्पिक किंवा विगोवी या नावाने प्रसिद्ध आहे. कुणी ह्या इंजेक्शनला वजन कमी करण्यासाठी मॅजिक इंजेक्शन किंवा वजन कमी करण्याचा शॉर्टकट असेही म्हणतात. परंतु ह्या इंजेक्शनबद्दल खरी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ सीमाग्लुटाइड हे औषध नेमके काय आहे. तर सीमाग्लुटाइड हे एक पेप्टाइड आहे जे ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 म्हणजे GLP-1 या हार्मोनची एक नक्कल किंवा कॉपी करतो. तर हे इंजेक्शन बेसिकली टाईप 2 डायबेटिक म्हणजे मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी बनवले गेले होते. परंतु कालांतराने ह्या इंजेक्शनचे काही इतर फायदेही दिसून आले, जसे की गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणजे स्टमक किंवा जठर रिकामं करण्याची प्रोसेस या औषधामुळे स्लो होते. त्यामुळे पोट नेहमी भरल्यासारखे वाटते आणि साहजिकच भूक कमी होते. तसेच हे इंजेक्शन मेंदूवर सुद्धा काम करते आणि भूक लागण्याचे सिग्नल हे इंजेक्शनामुळे कमी होते. त्यामुळे रुग्णाचा आहार हा कमी होतो आणि साहजिकच त्यामुळे पेशंटचे वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे ह्या इंजेक्शनमुळे ज्या रुग्णांना फॅटी लिव्हर हा आजार आहे त्यांच्यामध्येही या इंजेक्शनचा फायदा होतो. तर हे झाले या इंजेक्शनमुळे किंवा सेमाग्लुटाइड ह्या औषधामुळे होणारे फायदे. परंतु नाण्याला जसे दोन बाजू असतात तसेच ह्या औषधाला सुद्धा दोन बाजू असतात. ह्या औषधाचे काही दुष्परिणाम आणि धोके हे देखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर आता जाणून घेऊ सीमाग्लुटाइडमुळे काय धोके होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात कॉमन ते म्हणजे जवळपास 20 ते 25% लोकांमध्ये या औषधामुळे पोटाचे साईड इफेक्ट होतात, जसे की पोट दुखणे, मळमळणे, उलट्या, जुलाब होणे इत्यादी दुष्परिणाम हे सुरुवातीचे काही आठवडे 20 ते 25% रुग्णांमध्ये दिसून येतात. कालांतराने हे दुष्परिणाम हळूहळू कमी होतात, परंतु काही रुग्णांमध्ये हे दुष्परिणाम इतके तीव्र असतात की इंजेक्शन बंद करावे लागतात. त्याशिवाय काही गंभीर परंतु दुर्मिळ साईड इफेक्टही दिसू शकतात, जसे की मधुमेही रुग्णांमध्ये डोळ्याच्या पडद्याचे आजार किंवा पित्ताशयामध्ये खडे होणे किंवा पॅनक्रियाटायटिस म्हणजे स्वादुपिंडाला सूज. तर हे काही दुर्मिळ परंतु गंभीर दुष्परिणाम सुद्धा या इंजेक्शनमुळे दिसू शकतात. सीमाग्लुटाइड हे इंजेक्शन सुरू करण्यापूर्वी काय खबरदारी घ्यावी तर जाणून घेऊयात. तर सीमाग्लुटाइड इंजेक्शन घेण्यापूर्वी काही तपासण्या करणे गरजेचे असते, जसं की लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइड हार्मोन लेवल, शरीरातील व्हिटॅमिनची पातळी इत्यादी तपासण्या ह्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घ्याव्यात. त्याचप्रमाणे पोटाची सोनोग्राफी, डोळ्याच्या पडद्याची तपासणी या देखील तपासण्या करणे गरजेचे आहे. हे इंजेक्शन चालू असताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. या इंजेक्शनमुळे वजन कमी होते, ते मुख्य करून फॅट लॉस झाल्यामुळे. परंतु त्याचप्रमाणे फॅट सोबत आपल्या शरीरातील मसल लॉस सुद्धा होऊ शकतो. हा मसल लॉस होऊ नये याकरता प्रोटीन युक्त आहार आणि योग्य व्यायाम करणे गरजेचे असते. शिवाय ज्या व्यक्तींमध्ये कुटुंबामध्ये थायरॉइड कॅन्सरचा इतिहास आहे अशा व्यक्तींनी ह्या औषधाचा वापर करणे टाळावे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे इंजेक्शन कोणासाठी आहे. या इंजेक्शनमुळे वजन नक्कीच कमी होते. काही आठवड्यामध्ये, काही महिन्यामध्ये जवळपास 20 ते 25% वजन कमी होऊ शकते. वजन कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, त्याचप्रमाणे हृदयविकार इत्यादीचा धोका कमी होतो. परंतु हे इंजेक्शन सगळ्यांसाठी नाही आहे. तर ह्या इंजेक्शनचे 2 ठळक इंडिकेशन्स आहेत. ते म्हणजे ऑफकोर्स डायबेटिक पेशंटमध्ये तुम्ही इंजेक्शन वापरू शकता. त्याशिवाय 2 ठळक इंडिकेशन म्हणजे त्यांचा बॉडी मास इंडेक्स किंवा BMI हा 30 पेक्षा जास्त आहे अशा पेशंटमध्ये वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन वापरू शकता, किंवा ज्या पेशंटमध्ये बॉडी मास इंडेक्स 27 पेक्षा जास्त आहे आणि अति लठ्ठपणामुळे होणारे काही समस्या जसे की मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम इत्यादी आहेत, अशा पेशंटसाठी हे इंजेक्शन अप्रूव्ड आहे किंवा इंडिकेटेड आहे. फक्त कॅज्युअल वेट लॉससाठी किंवा काही समारंभासाठी 2-3 किलो वजन कमी करायचे आहे त्यासाठी हे इंजेक्शन घेणे योग्य नाही. तसेच आता हे इंजेक्शन सहज उपलब्ध आहे, किंमत कमी झालेली आहे, किंवा कुणी सेलिब्रिटी हे इंजेक्शन घेऊन वजन कमी करत आहे, म्हणून स्वतःहून हे इंजेक्शन घेणे नक्कीच टाळले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, त्यांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय हे इंजेक्शन बिलकुल वापरू नये. एक गोष्ट लक्षात ठेवा, वजन कमी करणे आणि आरोग्य जपणे ही एक लॉंग टर्म प्रोसेस आहे, गुंतवणुकीचा विषय आहे, त्याला कुठलाही शॉर्टकट चालत नाही. या इंजेक्शनमुळे म्हणजे वजन नक्की कमी होईल, परंतु जसे इंजेक्शन बंद होईल तसे वजन वापस वाढू शकते. त्यामुळे हे इंजेक्शन चालू असताना किंवा बंद केल्यानंतर नियमित व्यायाम आणि योग्य आहार, संतुलित आहार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर सीमाग्लुटाइड किंवा या मॅजिक इंजेक्शनबद्दल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर
नक्कीच फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.